नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आज सकाळी उठलो होतो. नंतर बघितलं आपल्या मोबाईलचा जे चार्जर राहतं ना, त्याची वायर थोडीशी कट झाली होती. हे बघू शकता तुम्ही इथं त्या साईडला. मग म्हटलं आता त्याला फिक्स करावं आपल्या एकदम गावठी प्रकारे. म्हटलं आपल्याकडे एक एम-सील नावाचा प्रकार राहतो बघा. सगळ्या शेतकऱ्यांच्या इथं अवेलेबल राहतो. हे एम-सील सगळ्या गोष्टीला चिटकवण्यासाठी टाक्या वगैरे किंवा जिथं लिकेज आहे तिकडे लावण्यासाठी कामं येतं. त्याच्यात दोन प्रकारचं राहतं. एक ब्लॅक कलरचं राहतं आणि सिल्वर कलरचं रेझिन राहतं. एकदम सिंपल आहे. दोन्ही मिक्स करायचं आणि व्यवस्थित लावून घ्यायचं फक्त. मग काय आहे, मग मी घेतलं ते मळायला व्यवस्थित व्यवस्थित मळून घ्यायचं प्रॉपर. दोन्ही एक जीव झालं पाहिजे एकदम व्यवस्थित. एकदम त्याला तुम्ही थोडंसं पाणी पण लावू शकता सॉफ्ट येण्यासाठी, पण गरज नाही तशी. पण एकदम व्यवस्थित खाली वर करून व्यवस्थित मिक्स करायचं त्याला. याने काय होतं, एकदम व्यवस्थित पॅक राहील. नंतर ते एकदम कडक होतं. तुम्हाला दाखवतो मी शेवट व्हिडिओत कसं कडक होतं ते. एकदम हे बघा, बघू शकता तुम्ही. व्यवस्थित तुकडे करून व्यवस्थित मळायचं. असं एकदम व्यवस्थित मोठा गोळा होईल त्याचा. मग असा ब्लॅक कलरचा. मग त्याचे दोन गोळे करून घ्यायचे, कारण आपल्या दोन्ही तोंडाला लावून घ्यायचे खराब होऊ नये म्हणून. कारण चार्जर लय महाग राहतो मोबाईलचं. एकदा खराब झाला ना मग अवघड आहे. ओरिजिनल ते ओरिजिनलच. मग काय करायचं, मग एक गोळा घेतला मी. तर दोन गोळे केले होते त्याच्यातला. एक गोळा एका वायरीच्या तोंडाला लावला. व्यवस्थित असं एकदम साईडने व्यवस्थित प्रॉपर चिपकून घ्यायचं. व्यवस्थित आहे बघा, तुम्ही व्हिडिओत बघू शकता कशा प्रकारे लावायचे. एकदम जास्त जाड नाही करायचं, लय पातळ नाही करायचं. एकदम शेप आणि लेअर आला पाहिजे. कळताना कामा नाही की त्याला काहीतरी चिपकवलंय माणसाने. एकदम प्रॉपर असं कारागिरी करायची. काही टेन्शन घ्यायची गरज नाही, हाताला काही चिटकत नाही आणि काय होत नाही. हे बघा, मी दोन्ही इनला लावून घेतलंय आणि एक साईड थोडीशी बेंड केली चार्जरच्या साईडने मोबाईलच्या, कारण की बेंड राहायला पाहिजे आणि वळायला सोपं जातं ते चार्जिंगला. हे बघू शकता तुम्ही. नंतर सुकल्यानंतर एक अर्धा एक तास किंवा 2 तास ठेवलं ना, एकदम कडक होऊन जातं दगडासारखं. तुम्ही बघू शकता आवाज. तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण एकदा ट्राय करा जर तुमचे चार्जर वगैरे खराब होत असेल तर या प्रकारे.